नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळांच्या शैक्षणिक वेळापत्रकामध्ये आगामी काही दिवसांसाठी एक मोठा बदल करण्यात आला आहे. विधानसभा मतदार याद्यांचं काम 100% अचूक आणि दोषरहित करण्यासाठी सध्या SIR ही मोहीम प्रक्रिया राबवली जाते. या राष्ट्रीय कामामध्ये शिक्षकांवरती असलेली मोठी जबाबदारी लक्षात घेता पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा आगामी 13 ते 30 जुलै 2026 या कालावधीमध्ये सकाळच्या सत्रामध्ये भरवण्याचे आदेश जारी केलेत. या संदर्भातील अधिकृत आदेश जिल्ह्यातील सर्व गटशिक्षण अधिकारी आणि पंचायत समित्यांना कडक अंमलबजावणीसाठी पाठवण्यात आलेत. नवीन वेळापत्रकानुसार शाळा सकाळी 7:30 वाजता परिपाठानं सुरू होईल. दुपारी 12:30 वाजता शाळा सुटणार आहे. दररोज 35 मिनिटांचे एकूण 8 तास घेतले जातील. शनिवारची शाळा मात्र नेहमीप्रमाणेच भरेल, त्यात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या मोहिमेमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनेक शिक्षकांची मतदान केंद्रावरील अधिकारी म्हणजेच BLO म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. शिक्षकांना त्यांच्या नियमित शैक्षणिक जबाबदाऱ्या सांभाळून हे राष्ट्रीय कर्तव्य प्रभावीपणे पार पाडता यावं, यासाठी हा कडक निर्णय घेण्यात आला आहे. दुपारी 12:30 वाजता शाळा सुटल्यानंतर नियुक्त शिक्षकांना BLOचं काम करणं बंधनकारक राहील, असं या आदेशामध्ये स्पष्ट नमूद करण्यात आले. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी या आदेशामध्ये अत्यंत स्पष्ट भूमिका घेतली आहे. ज्या शिक्षकांची BLO म्हणून नियुक्ती झालेली नाही त्यांनी शाळेतील इतर शिक्षकांना शैक्षणिक कामात सहकार्य करावं. कोणत्याही परिस्थितीमध्ये कामाचा अतिरिक्त ताण पडणार नाही आणि शाळा शिस्तीत चालेल अशा रीतीनं अंतर्गत नियोजन करण्याच्या कडक सूचना शाळा प्रमुखांना म्हणजेच मुख्याध्यापकांना देण्यात आलेत. राष्ट्रीय कर्तव्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही असा आदेश यातनं देण्यात आला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा या सर्व सकाळच्या सत्रामध्ये भरणार आहेत. तर ते का, हे कारण आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.